हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? मजेत असाल तर माझं नाव आहे सुषमा. तर मी आज लई दिवसातून ब्लॉग काढते आहे. तर मला म्हणायचं असं आहे की आपण कोणकोणता सण साजरे करतो. तर आपण प्रत्येक सण साजरे करतो, पण हा जो सण आहे उद्याचा, तो खूप चांगला मानला जातो. तर हा आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडवा आहे उद्याचा, तर उद्याचा व्हिडिओ मी टाकलेलच. तर आम्ही पण छानपैकी साजरी करतो. तर उद्या मी टाकेलच तो व्हिडिओ, तर तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ. तर मला एक सांगा की कोण तो व्हिडिओ कोण पाडवा साजरी करतं? मला तर वाटतं मराठी लोक भरपूर करतात, मराठी लोक पण करतात, सगळेच करतात हा सण. तर छानपैकी जोडीने पूजा वगैरे करतात, छानपैकी मस्त मेकअप वगैरे असतो काहींचा, काही एकदम छान घरगुती असं छोटेसे घरातले गरीब लोक ते पण करतात. माझं म्हणणं असं आहे की गरीब करो किंवा श्रीमंत करो, पण तो सण सगळ्यांसाठी चांगला असतो. चांगला म्हणजे जे काय असेल जुनं पुराणं ते सगळं सोडून द्या, नवीन सुरुवातीला लागा. तर माझं म्हणणं असं आहे की म्हणजे जे आपण करतो, जे बी करतो ते मनापासूनच करतो, बरोबर आहे की नाही? मनापासून गेल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळतंच. सगळ्या गोष्टीचं फळ आपल्याला मिळतं. मनापासून जी गोष्ट करतो आपण त्याचं फळ आपल्याला मिळतंच. तर उद्या आहे सण, तर उद्याचा मी तुम्हाला नक्कीच व्लॉग टाकेल आणि ह्याच्यापुढं पण मी तुम्हाला अपडेट देत राहील ब्लॉगचे. नवीन ब्लॉगचे मी एवढ्यामध्ये थोडंसं कमी केलं होतं. तर मी रोज काढायचा प्रयत्न करेल, रोज तुम्हाला अपडेट देत राहीन, म्हणजे तुमच्याशी बोलत राहीन, तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकत राहीन. तर तुम्ही पण मला सांगा की हा सण कोण साजरा करतं. कमेंटमध्ये सांगा की कोण साजरा करतं हा सण. कारण की मराठी लोक तर करतात, पण बऱ्यापैकी लोक हा सण साजरे करतात. आज खूप गर्दी असते, जिथं वस्तू मिळतात तिथं खूप गर्दी असते. जोडीने मस्त पूजा वगैरे करतात, जोडीने मस्त सामान घेतात. तर त्याचे म्हणजे खूप छान वाटतं. असं मोठा सण असला का छान वाटतं. आणि मला सांगा की नवीन वर्षाचं नवीन कोऱ्या साड्या कोणी घेतल्या असेल, म्हणजे जे पाडव्याला नवीन साडी, ह्यावेळेस नवीन नवरीने साडी घेतलेली तर चांगली असते. तर अशा कोणकोणत्या जोड्या का त्यांनी नवीन मस्त साडी वगैरे घेतली आहे, मस्त तयारी वगैरे. तर आता मी नवीन म्हणजे रोज टाकतच राहील व्हिडिओ वगैरे. तर त्याला मला सहकार्य करा, माझ्या व्लॉगला सहकार्य करा, मला सपोर्ट द्या. आणि माझ्यात काय चूक होत असेल तर त्याच्याबद्दल मी माफी मागते, कारण की मी नवीन यूट्यूबर आहे. मी काही चुकत असेल, काही चुकून बोलत असेल तर त्याच्यासाठी सॉरी. तर थोडंसं काही गोष्टी शिकायला टाईम लागतो, काही गोष्टी आपण पटकन शिकू शकत नाही, काही गोष्टीला आपल्याला टाईम लागतो. कोणत्या बी गोष्टीत आता माझ्यामध्ये कला आहे का, मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवते, त्याच्यात ती माझ्यामध्ये कला आहे, तर ती मी करते. पण मग जे आपण नवीन बोलतो तर त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो. कोणत्या बी गोष्टीला आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्यासाठी आपल्याला रोज आपण बोलत राहिलो किंवा असं आपलं म्हणजे कसं असतं, नवीन यांना तर जमत नाही. जे बोलत राहतात जुन्या त्यांना एक तर सवय होऊन जाते. एकदा मला सवय झाली की मला काय अडचण नाही. पण जर काही चुकून माझ्या तोंडातून निघत असेल तर त्याच्यासाठी मी पहिलेच तुम्हाला सॉरी बोलून देते की माझ्या तोंडातून काही चुकून बोलले गेलं असेल तर. तर उद्या आहे मराठी सण, तर खूप छान सण आहे, वर्षातला पहिला सण आहे. नवीन सुरुवात करा, मस्त नवीन बोला, नवीन काय असेल कोणाचं. हे बघा, काही येत नाही संघ आपल्या काही येत नाही. हे दोन शब्द, हे जे दोन गोड शब्द बोलतो तेच येतं, बाकी काही येत नाही आपल्या संघ. सगळं खाली असतं. म्हणून जे बी असेल सगळ्यांशी मनमोकळं बोला, हसून खेळून बोला, हसून खेळून राहा, बास. बाकी काही आपल्या संघ राहत नाही. जे बी असेल ते एकदम मनापासून एन्जॉय करा आणि उद्याचा सण मस्त साजरी करा. तर उद्याचं मी टाकणारच आहे. तर आजच्यासाठी मी एवढाच ब्लॉग काढते. मी प्रयत्न करत रोज नवीन अपडेट देत राहीन तुम्हाला. फक्त माझ्या चॅनेलला सहकार्य करा, प्लीज माझ्या चॅनेलला सहकार्य करा. माझ्या ह्याला यूट्यूबला सबस्क्राईब काय असेल ते करा. सॉरी मी काही चुकून बोलत असेल तर. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
तर चला मी आज हा इथंच संपवते ब्लॉग. तर आपण उद्यापासनं मी थोडासा नवीन नवीन टाकत राहील. तर तुम्ही पण बघत राहा माझे व्हिडिओ वगैरे म्हणजे ब्लॉग वगैरे, तर तुम्हाला दिसेलच. तर चला बाय, उद्या आपण भेटू. चला बाय.